श्री स्वामी समर्थ महाराज की जय. की स्वामींच्या आशीर्वादाने आम्ही नक्कीच खूप छान काम करत राहू, आताही केलेलं आहे आणि पुढेही करत राहू. सो तुमचा आशीर्वाद असू दे. म्हणजे पहिल्या आठवड्यातच आम्हाला लोकांची प्रतिक्रिया कळते आणि खूप भरघोस प्रतिक्रिया येतात आणि सगळ्यांना आवडत आहे. प्रत्येक कॅरेक्टर सगळ्यांना आवडतं आहे. त्यामुळे इतक्या कमी वेळेमध्ये सुद्धा लोक आम्हाला ओळखतायत आणि सनई चौघडेचं नाव होत आहे. मला असं वाटतं की हीच कार्यक्रमाची आणि आमच्या सगळ्यांची पोचपावती असं वाटतं की इतक्या कमी वेळात आम्ही लोकांना आणि स्वामींसोबत राहून आम्ही तो एक छोटासा पल्ला गाठला. आता अजून खूप लंबी रेस का घोडा आहे. Yes. तो आम्ही अभी तर हळूहळू सुरुवात आहे. हो. आज तुमचं इकडे हे झालेलं आहे वर्ल्ड बुकचं नाव गेलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगता? वर्ल्ड रेकॉर्ड करायचा होता तेव्हा आम्ही खरंच सरप्राईज झालो होतो की आम्ही त्या वर्ल्ड रेकॉर्डचा भाग बनणार आहोत. आणि पहिले तर 5,000 स्वामी भक्तांसोबत करणार होतो, पण नंतर आम्हाला कळलं की 7,000 स्वामी भक्त होते आणि त्यांच्यासोबत आम्ही तारक मंत्राचं पठण केलं आणि मग 21,000 वेळा आम्ही ते केलं, 3 वेळा बोलून. त्यामुळे आम्ही खरंच खूप ओव्हरवेल्म आहोत आणि मला वाटतं की ही जी जो विलक्षण अनुभव आम्हाला जो मिळाला आहे, मला नाही वाटत की तो कोणाला असा इझिली मिळतो आणि आम्ही या गोष्टीचा पार्ट होऊ शकलो ह्यातच आम्ही खूप ग्रेटफुल आहोत. ह्या सिरियलमध्ये आपले सुहास सर आणि तुम्ही काय सांगता? खूप गोड, म्हणजे खूप छान अनुभव आहे आणि त्यांच्याबरोबर काम करत असताना असं वाटतं की बस आपण नॉर्मलीच तर अर्थात सुहास दादा आणि मेघनाताईंबरोबर काम करत असताना खरंच खूप छान वाटतं आणि ते आम्हाला सांभाळून घेतात आणि त्यांच्याबरोबर काम करत असताना खरं तर असं नाही वाटत की आपण सिनियर ॲक्टर्स बरोबर काम करतोय. असं वाटतं ते ना छान आम्हाला त्यांच्यात मिळून मिसळून काम करून घेतात आणि आम्ही एक एक कुटुंब म्हणून छान काम करतो एकत्र. ते मम करतायत, ते मम सांगते. मला खूप अगोदरपासून असं वाटायचं की आयुष्यात एखादी मैत्रीण असावी जी माझ्यापेक्षा खूप मोठी असेल. सो मेघनाताई जेव्हा ऑन स्क्रीन आम्ही असतो तर एक आमचं नातं आहे की मम्मी म्हणावं लागतं आणि मम्मी सारखी आहेच ती ऑन स्क्रीन. पण कट म्हटल्यानंतर ना की तिच्या एवढी अशी गोड मैत्रीण मला भेटली आहे इथे. गोंडुली तू शब्द बोलतेस, मी गोड म्हणाली. सो हिचा शब्द मी घेतलेला नाहीये गाईज, बिकॉज इथे आशुताई नाही तर जुईने मला एकदम असा लुक. एक आठवडा झालेला आहे सिरियल चालू, त्याच्यामध्ये खोडकर कोण आहे तुमच्यामध्ये? अरे बापरे, तुम्ही चुकीच्या व्यक्तीला विचारलंय. जी खोडकर व्यक्ती तिलाच विचारलं. आता मीच कसं माझं नाव घेऊ. शर्वरी शरुताई. कोण व्यक्ती कोण? परत माझं नाव घ्या. अरे यार, कारण कसं आहे, जे खरं आहे तेच बोलावं. नाही, नाही, पण नाही, स्वामींचं गोड व्यक्ती मी सांगते. जास्त आहोत. पमा आणि आपले पप्पा सुभाष दादा आणि अर्थात आसावरी. मला असं वाटतं आपण स्वामींचं दर्शन घेतलं. खरं बोला, खरं नाव घ्या आणि आणि संपून टाका आणि विषय. आणि जय जय खूप गोड आहे. कारण तो शरूशी म्हणतो ना, टोळीच तोडकार देतो तो. तुम्हाला ते स्क्रीन वरती दिसेल ना, जय आणि शर्वरीचं ते एक्झॅक्ट सेमच आम्ही रिअल म्हणजे रिअल लाईफ मध्ये पण आहोत आणि रिअल लाईफ मध्ये पण आहोत. त्यामुळे तसंच आहे, ते टॉम अँड जेरी वाला इक्वेशन आहे. त्यामुळे ती गोड बोलल्यानंतर माझेच डोळे बाहेर आले पहिले. ती गोड. मी मुद्दामच जयचं नाव घेतलं, म्हणजे राजचं नाव घेतलं, कारण हिचं घ्यायचं नव्हतं. ही स्वतः लगेचच माझं नाव घ्या म्हणून नाही घेतलं. पण ठीक आहे, आमची शर्वरी पण गोड आहे. जशी तुला मी मगाशी काय म्हणालो, खोडकर जशी शरुताई आहे तितकीच लाड ती सगळ्यांचीच करते. हो. म्हणजे माझं तर भरपूर करते, मला असं वाटतं. बोलायचं नव्हतं पण ती सगळ्यांचाच करते लाड. थँक्यू. तुम्ही जेव्हा एवढं गेले तुमचे मुले कुठल्या कारणाने? मी ॲक्च्युली जेव्हा तारक मंत्रचं पठण चालू होतं ना, तेव्हापासूनच मला असं भरून येत होतं. कारण की ते असं सांगता नाही येणार ती फिलिंग काय होती. मला असं वाटतं की ते देवाशी, स्वामींशी कनेक्ट झाले होते मी. आणि त्यानंतर सद्गुरू परमपूज्य मोरेदादा गुरुवर्यम त्यांच्या बाजूला मी उभी होते आणि मी नेहमी त्यांना मठामध्ये, म्हणजे लहानपणापासून मी मठात जाते आईसोबत. तर तेव्हा फक्त मी
फोटोमध्ये त्यांना बघितलं आणि त्यांच्या पाया पडले, पण मी त्यांच्या बाजूला उभी होते. ते बोलत होते आणि माझ्या बाजूला उभे राहून ते आमच्या मालिकेबद्दल बोलत होते, आमच्याबद्दल बोलत होते. तेव्हा खरंच म्हणजे असं वाटत होतं की स्वामीच म्हणजे त्यांना स्वामी स्वरूपच मानलं जातं. त्यामुळे मला ते भरून आलं आणि म्हणजे मी रडणारच होते, पण नशीब ते मी सावरलं आणि देवाशीच कनेक्ट केलं होतं मी तेव्हा. आता आपल्या या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? आम्ही एवढंच सांगू की प्रत्येक गोष्टीचा मुहूर्त ठरलेला असतो. आमचाही ठरलेला आहे. रोज रात्री 8:30 वाजता झी फक्त आपल्या झी मराठीवर मराठीवर सनई चौघडे. बघायला विसरू नका आणि खूप 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 प्रेम खूप करा. प्रेम द्या. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ.